भक्तांचं आजच्या तृतीय दिवसामध्ये संत शिरोमणी जगद्गुरू यांच्या चरित्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपल्या हार्दिक स्वागत आहे भक्तांचं. गेल्या 2 दिवसापासून आपण महाराजांचं चरित्र बघतोय. महाराजांच्या चरित्रामधून भक्ती, वैराग्य आणि त्यागाचं आपण वर्णन करीत आहोत. तर भक्ती मार्गामध्ये त्याग खूप महत्त्वाचा असतो. जोपर्यंत ह्या जगामध्ये आपण आसक्ती त्याग करणार नाही तोपर्यंत भगवंताच्या प्रती आसक्ती वाढणार नाही. जसं तेल आणि पाणी एकत्र राहू शकत नाही तसं भौतिक संसार आणि भक्ती हे एकत्र राहू शकत नाही. त्याग हळूहळू माणसाने केलं पाहिजे. माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. काय वाढतंय? माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. पण जसं जसं आपण भक्तीमध्ये प्रगती करीत आहोत, भक्ती करीत असताना आपोआप ह्या संसाराच्या प्रती, वस्तूंच्या, व्यक्तीच्या प्रती आपल्याला नाही का अनासक्ती वाढली पाहिजे. काल महाराजाने जेव्हा भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवत भक्तीला प्राप्त झाल्यानंतर तर त्यांचे बंधू होते कान्होबा, आणि त्यानं म्हटलं की जे प्रतिज्ञा आहे, जे कर्ज आपण लोकांना दिले आणि लोकांचे प्रतिज्ञा घेतल्या होत्या ते आपण सगळे इंद्रायणीमध्ये टाकू. त्यावेळेस त्याचे बंधू म्हटले, तू तर वैराग्याचं जीवन जगतोयस, तुला मुलाबाळाची, पत्नीची, परिवाराची काही चिंता नाही, पण मला तर सगळं बघावं लागतं, व्यवसाय करावं लागतो, मी कसं काय त्याग करू शकेल. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हटले की आपल्या वडिलांनी जे आपल्याला दिलं आहे ते दोघं वाटून घेऊया. आणि मग दोघं भाऊ प्रतिज्ञापत्र वाटून घेतात आणि कान्होबा त्यांचे प्रतिज्ञापत्र घरी घेऊन जातात. पण तुकाराम महाराज काय करतात, त्या प्रतिज्ञापत्र इंद्रायणीमध्ये वाहून देतात. का बरं वाहून देतात? काल आपण शेवटी पाहिलं तर त्यांना असं वाटलं की त्या प्रतिज्ञापत्र असं तोपर्यंत वारंवार मला नाही का माझं मन, माझं चित्त त्या प्रतिज्ञापत्राकडे जात आहे, म्हणून आसक्ती नको ह्या संसाराच्या प्रती, म्हणून त्यांनी ते वाहून दिलेले. आणि मग निश्चिंत होऊन ते भंडाऱ्या डोंगरावर नाही का तपस्या करू लागले. म्हणून भक्ती मार्गामध्ये त्याग, आता तुम्ही म्हणता प्रभूजी मग उद्यापासून आम्ही पण असं करायचं का? आमच्याकडून ते शक्य नाही. पण आपण संसारात राहून नाही का आपण अलिप्त राहिलं पाहिजे वेळेनुसार. जेव्हा घरातले असं म्हटलं जातं की वडिलांच्या चपला जेव्हा मुलगा घालायला सुरुवात केली ना तर तेव्हा समजायचं घराचा मालक आलेला आहे, आणि सून आल्यानंतर सासूनं समजायचं की घराची मालकीण आलेली. पण उलट अवघड होऊन जातं. आता याच्यात कोणी गैरफायदा घेऊ नका माझ्या उद्यापासून लगेच अरे प्रभूजी असं म्हटलेलं आहे. आपलं काम आहे केअरिंग करणं, पण सिद्धांत. आणि सुनाने हे पण नाही म्हणायचं की जसं माझ्या सासूनं केलं मला एक दिवस हे सोडावं लागणार आहे. तिनं काही परमनंट मालक नाही, ह्या जगात कोणीच परमनंट मालक नाही. तर मुद्दा असा आहे की इथं महाराजाने त्याग केला होता आणि त्यागामागा आनंद आहे. जसं एक उदाहरण आहे, साधं सिद्धा उदाहरण आहे. आपण जेव्हा आपलं पोट जर साफ असेल तर आपण चांगल्या पदार्थाचा आनंद घेऊ शकतो. आपलं पोट जर साफ नसेल तर तुमच्यासमोर किती पदार्थ असू द्या तुम्हाला ते खाण्याची इच्छा होत नाही, कारण पोट साफ जागाच नसल्यामुळं. तसं भौतिक संसारातल्या तुम्ही काही गोष्टीचा जर त्याग केला तर भक्तीचा आनंद तुम्ही घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला भौतिक गोष्टी सोडायच्या नाही आणि भक्तीचा आनंद घेता तर वर्षानुवर्ष लोक भक्तीत राहतील पण भक्तीत आनंद नाही भेटणार. लोक बोर होऊन भक्ती सोडून देतात, काही काळानंतर ती भक्ती दिसत नाही. याचा अर्थ काय? त्यांनी भौतिक गोष्टी आणि भक्ती दोघांना सामावून ठेवला, कारण त्याला भक्तीमध्ये आनंद नाही भेटला तर तो भौतिक संसारात आनंद शोधतो. आणि भौतिक संसाराचा आनंद कसा आहे? चिंगम सारखा आहे. पहिल्यांदा लय भारी वाटतो, नंतर लोक बबल्स फोडत बसतात. तसंच या संसारातला आनंद थोडासा भारी आहे. पण याचा आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्या त्या स्वभाव, जसं मी उदाहरण दिलं, रॉकेट लॉन्च होतं ना, ते हळूहळू वरती जसं जसं आता एक पार्ट सोडत जाते, तसंच मनुष्याने एक गोष्ट आपल्या जीवनातल्या, आपल्या स्वभावाला, आपल्या व्यवहाराला, आपल्या कृतीला सोडलं पाहिजे. ॲटलिस्ट सगळ्या बाहेरच्या गोष्टी नका सोडू, पण स्वभावाला तरी बदला, विचारांना बदला, जे भगवत भक्तीकडे घेऊन जातात अशा गोष्टी आपण त्या केल्या पाहिजे. आणि मग केल्यानंतर तुकाराम महाराज एकमेव आश्रय त्यांनी भगवान कृष्णावर घेतला
आणि पांडुरंगाच्या प्रती आश्रय घेतल्यानंतर त्यांच्या जीवनाचे एकमेव साधन भगवंताची भक्ती झाली. असं करून ते दोन्ही डोळे मिट्ट बंद करून केवळ विठ्ठल रुक्माईच्या चरणाचं चिंतन मनन करू लागले. म्हणजे आता काही राहिलं नाही, मला तुझ्या वाहून काही राहिलं नाही. आणि मग तुकाराम महाराज तपस्वी जीवन जगू लागले आणि आहारावर, निद्रेवर नाही का आणि आळसावर त्यांनी नाही का विजय प्राप्त केला. कसा केला? जेव्हा त्यांना झोप यायची त्यांना असं वाटायचं मी जर झोपलो तर तेवढाच वेळ मी भगवंतापासून दूर गेलो. म्हणून माझ्या भक्तीमध्ये, माझ्या नाम जपामध्ये निद्रा ही मोठी बाधक आहे. आणि ते निद्रेला दोष देऊ लागले. मग काय करायचं? तर महाराज काय करायचे? दिवसभर भजन तर रात्री झोप येऊ नये म्हणून नाही का आपल्या शेंडीला नाही का दोरी बांधायचे आणि खुटीला बांधायचे भिंतीच्या. जर मला झोप लागली तर माझी मान जेव्हा खाली पडेल तर झटका बसेल माझ्या मानेला. आणि 4 दिवस महाराजांना त्रास झाला. किती दिवस? आपल्याकडे थोडी जपामध्ये झोप येत असेल तर आपण काय करतो? माळा ठेवतो बाजूला आणि डायरेक्ट झोपून घेतो. प्रभूजी चांगला झोप झाली तर चांगला जप होतो. आपण काय करू? लगेच ठेवतो. पण महाराजांनी काय केलं? गाठ बांधली आणि 4 दिवस केलं. आणि 4 दिवसानंतर महाराजांना नाही का झोपेवर पूर्ण नियंत्रण केलं होतं. माणसाला ज्या गोष्टीमध्ये आवड असली ना त्याच्यामध्ये आपल्याला येत नाही. मला एकानं विचारलं, प्रभूजी जपामध्ये झोप काय येते? मला 2 कारण आहेत. एक तर शरीर थकल्यामुळे झोप येते किंवा इंटरेस्ट नसल्यामुळे झोप येते. जर IPLची मॅच असू द्या आणि त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट होता आणि तुम्ही 2 दिवस जर जागलेले असेल आणि तुम्हाला IPLची मॅच पाहिजे असेल तर तुम्हाला झोप येणार नाही. कारण का? त्याचे इंटरेस्ट आहे. एकदा ब्रजबिहारी प्रभू भागवतमला बसले होते. तर ते प्रवचनामध्ये त्यांना डुलक्या लागत होत्या. नंतर त्याने थोडा वेळ विचार केला की मला प्रवचनामध्ये झोप काय येते? ते त्यांच्या प्रवचनामध्ये मेन्शन करतात. ते म्हणले की मला झोप येण्याचं कारण मी ह्या प्रवचनामध्ये, हे कीर्तनामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही म्हणून मला झोप येते. मला जर इंटरेस्ट असेल तर मला झोप लागणार नाही. म्हणून तसं तुकाराम महाराज काय करू लागले? आता हरिनामामध्ये बाधा नको यायला म्हणून नाही का त्यांनी नाही का आपल्या शेंडीला नाही का गाठ बांधून, दोरी बांधून नाही का 4 दिवस नियंत्रण केलं. आहाराला बी जे कोणी मधुकरीमध्ये दिलं तेवढं खायचं आणि आळस तर त्यांच्या जीवनातला सगळा नष्ट झाला होता. म्हणून एक भक्त एका प्रवचनामध्ये सांगत होते की भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये किती अंतर आहे. 1 तासाची झोप जर साईडला केली तर भगवंत लगेच दिसतात. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर काकडा, पहिले आता आमच्या गावामध्ये काकडा भजन व्हायचं. लोक आजकाल काकडा भजन नाही जात, संध्याकाळच्या भजनाला जात नाही, 9च्या म्हणजे हरिपाठाला जात नाही, संध्याकाळच्या 9ला नाही, मस्त झोपलेलं राहतात. अरे शरीर तुमचं एक नाही दिवस आहे. ज्या शरीराची तुम्ही एवढी काळजी करतायत ते शरीर तुमचं नाशवंत आहे. पण आपल्याला भगवंत प्रिय नाही आहेत, आपलं शरीर प्रिय, आपल्याला झोप प्रिय आहे. खेडेगावात काय दुर्दशा झालेली आहे, दुर्दैव वाढलंय की कोणी भजन करा नाही. चातुर्मासामध्ये लोक तेवढ्या पुरतात तेवढे, ते बी 2-3 डोके, जास्त वरती नाही. याचं कारण काय? भगवत भक्तीमध्ये कोणाला इच्छा नाही आहे. पण महाराज आपल्या अभंगातून, आपल्या चरित्रातून आपल्याला काय शिकवतायत की आपल्या जीवनातला आळस, निद्रा बाजूला ठेवा, सकाळी उठा लवकर आणि भगवंताची भक्ती करा, नाम जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. भगवत चिंतनामध्ये ते वेळ घालवले. मी जेव्हा हे वाचत असताना मला परमपूज्य राधानाथ महाराजांचा एक प्रसंग आठवला. जेव्हा महाराज निवृंदावनमध्ये होते तर दिवसभर 6 वेळा भोग करायचे आणि 6 वेळा आरती करायचे आणि रात्रीच्या वेळेस महाराजाला त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कीर्तन करण्यासाठी. तर केवळ महाराज नाही का भोग लावीपर्यंत झोपायचे महाराज. ते बी असे आपल्या शिखाला दोरी बांधायचे. किती? 10 मिनिटाच्या आत ते म्हणले मी कधी झोपच घेतली नाही. मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं आणि वाचलं तर मला नाही का मी थोडं विचारात पडलो की मला आचार्य कोणत्या लेवलला आहेत आणि आपण भक्ती कुठं लेवलला करतो. म्हणजे हे सांगण्याचं मी स्वतःला अॅनालाइज करतो. मी काही तुम्हाला लादवत नाही किंवा हे असे सिद्धांत आहेत. आणि मग हळूहळू महाराजाने पूर्ण तपस्वी जीवन केलं. त्याने तपस्या म्हणजे काय? इंद्रियाचं दमन केलं. तपस्या म्हणजे तुम्ही किती उपास धरतात नाही, इंद्रियाचं दमन करून, इंद्रियाच्या गरजा कमी करून भगवंताची भक्ती करतो, याला तपस्या म्हणतात. आपल्याला वाटतं तपस्या म्हणजे असं डोळे बंद करणं, अशा हात मुद्रेत राहणं. पण अशा मुद्रेत लोक
मनात नाही का रीलच्या गोष्टी आठवतात, पिक्चरचे गाणे आठवतात. हां, तपस्या म्हणजे आपल्या तपस्या आहेत काय? काहीच नाही. जी तपस्या भगवंताचं नाम जप करण्यामध्ये, ग्रंथ वाचण्यामध्ये, तीर्थयात्रेमध्ये जाणं, प्रवचनामध्ये बसणं ही तपस्या आहे कलियुगातली. आणि ही तपस्या केली तरी भगवंत प्रसन्न होतात. काय आपल्याला घरदार सोडून नाही का वनात जायला सांगितलेलं नाही. तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात त्याच अवस्थेमध्ये राहून तुम्ही ते करू शकता. आणि असं केल्यानंतर भगवंत त्यांच्या तपस्या पाहून हळू त्यांचं इंद्रियावर एवढं नियंत्रण झालं आणि त्यांच्या जीवनातली इंद्रिय, भोग, वासना, इच्छा, आकांक्षा प्राय नष्ट होत गेल्या. आणि हळूहळू त्या तपस्यामुळे महाराजांच्या जीवनामध्ये अहमपणा, मी आणि ममत्व नष्ट होत गेलं. आणि त्यावेळेस त्यांना एकांतवासाची गरज होती. म्हणून महाराज स्वतः देहूमधून भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि भंडाऱ्या डोंगरावर राहून केवळ भगवंताचे ध्यान करू लागले. आणि ध्यान नामस्मरण करीत असताना, भगवत प्रेम करत असताना दिव्य नामाचा आश्रय घेऊन केवळ भगवत चिंतनामध्ये लागले होते. असं करता करता त्यांच्यामध्ये भगवंताचं जे आकर्षण होतं, जे चित्त होतं, त्यावेळेस तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, तुझ्या नामविना श्रीपती अनेक विश्रांती मज नाही, नाम हेच माझं उग्र तप, नाम हेच माझं मंत्र जप. ते काय म्हणतात? तुझ्या नामविना श्रीपती, तुझ्या नामाविना श्रीपती. श्रीपती म्हणजे लक्ष्मीचे पती. श्री म्हणजे लक्ष्मी आणि पती म्हणजे नारायण. हां, अनेक विश्रांत मजे नाही, तुझ्या नामाविषयी मला विश्रांतीच नाही माझ्या जीवनामध्ये. पुढे म्हणतात, नाम हेच माझं उग्र तप. माझं तप काय आहे? तुझं नाम जप करणं हे तपच आहे. कलियुगामध्ये लोक सगळं करतील पण नाम नाही जप करणार. लय पोपट्यासारखे ग्रंथ पाठ करतील, ग्रंथाचा अर्थ पण माहिती आहे, नाम जप केला पाहिजे, पण त्याच्या मुखातून नाम न येऊ शकत. म्हणून कोणाच्या मुखातून नाम जप करू शकत नाही? ज्याच्या खांद्यावर खूप पाप आहेत, खूप पाप आहेत, ते जप करू शकत नाही. आणि दुसरं जे तिरडे झोपलात ना, 4 लोक म्हणतात राम नाम एकच म्हणत नाही, बाकी 4 म्हणतात. कोणता? जो गेलेला आहे. मग आपण त्याच्यातले कोणते ते बघा. अहो, हरिपाठ जर तुम्ही वाचला, हरिपाठाच्या 27 ध्रुवपद आहेत. किती? आणि 27 ध्रुवपदामध्ये माऊली काय करतात? फिरून फिरून हरनामावर आणून सोडतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आपल्याला पाठांतर आहे, पण जप किती करतो आपण? पुण्याची गणना कोण करी, म्हणजे त्याची गणना कोणी करू शकत नाही. निस्ते लोक पाठ करतात. माझ्या घरात मी पाहिलं, आई वडील जप अजिबात नाही. अहो, माऊली आपल्याला घासा कोरडा करून सांगतात, अरे बाबा नाही, हरिपाठ मी दिला कशाला? नाम जप करायला. माऊली म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव म्हणजे काय? त्याला आत्मसात करावे. हरिमुखे म्हणा, किती असं महाराजाने, संताने, एकनाथ महाराज तर एवढं भयंकर बोलतात, हरी बोला हरी चाला व्यर्थ गलबाला करू नका. हरी बोला हरी चाला व्यर्थ गलबाला करू नका. तुझी माया गेली भूतापाशी, हरी नाही मुखाशी एरे मुडा. काय शिवी दिली? म्हणजे ज्याचं नाव येत नाही तर तुझी माया कोणा गेली? भूतापाशी एरे मुडा म्हणजे मूर्खा. अजून पुढचे मी नाही बोलणार, कारण ते अधिकारी व्यक्ती आहेत. तुम्ही जाऊन महाराजांचा हरिपाठ वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर इथे नाम हे माझं उग्र तप आहे, नाम हेच माझं मंत्र जप आहे. कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचा साधा सोपं मार्ग काय? भगवंत नामाचा जप, दुसरा काय नाही. म्हणतो रामकृष्ण हरी घ्या, गोविंद गोपाल घ्या, श्रीराम जयराम जय घ्या, हरे कृष्ण महामंत्र घ्या. चैतन्य महाप्रभू म्हणतात, नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. भगवंताच्या नावामध्ये सगळी ताकद आहे. तुम्ही आम्ही भेद करू शकत नाही. तुमच्या स्तरावर तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं करा. आपल्याला गावचं धुणं धुवायला वेळ आहे, पण भगवंताचं नाम जप करायला वेळ नाही. म्हणून इथे आपल्याला सांगतात. आणि मग तुकाराम महाराज तपस्वी जीवनाबद्दल लोकांचं मत, तुकाराम महाराज लोक कोणी म्हणे वेडा लागलंय, नाही का, परपंचावर नाही का, त्याने परिवार नाही का तुळशी पदर ठेवलंय आणि दिवसभर ते विठ्ठल विठ्ठल नाम कुटत राहतो. काही लोक म्हणले तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण झालं, त्याने प्रतिज्ञापत्र सोडून दिले, भगवंताची कृपा झालेली आहे, असं कोणाला जमत नाही. अरे काही जण लगेच निंदा करू लागले, अरे वैराग्याचं झालं पण बायको लेकरं उपाशी मारतात, त्यांना भीक मागून खावं लागतंय, याला का भक्ती म्हणतात का, याला का देवदेव म्हणतात. दुसरा म्हणतो, अरे त्याला तर जमतं, आपल्याला जमत नाही, पण तू निंदा कशाला करतोय?
तर तिसरा म्हणतो नाही नाही, हा बोलतो ते खरं आहे. आणि असं करता करता कोणी, काही जण म्हणतात की भक्ती करून पोट भरतं का, नाम जप करून पोट भरतं का, देवदेव करून नाही का घरात काही येणार आहे का, कष्ट तर करावं लागतात. असं तुकाराम महाराज नाही का, स्तुती निंदा त्यांच्या कानावर पडत होती, पण तुकाराम महाराजाला कोणताही फरक पडला नाही. आणि तुकाराम महाराज एक वाक्य म्हणतात, कोणी निंदा कोणी वंदा हाच आमचा धंदा. काय, कोणी निंदा करा आमची, कोणी आम्हाला नमस्कार करा, पण तुमच्या दोन्ही गोष्टीमध्ये मला काही फरक पडत नाही. माझा एकच धंदा आहे, भगवत नामाचा जप. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, राम हरे राम 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 हरे हरे. आणि असं करीत असताना जसं हत्ती चालतो कुत्रे भुकतात, तसं तुकाराम महाराजाला काही फरक पडत नव्हतं. एकमेव, कारण त्यांच्या मनामध्ये भगवत चिंतनामध्ये, कारण त्याने भौतिक जगाचा विचार करणं सोडून दिलं. त्यांचे विचारामध्ये एकमेव होते पांडुरंग असल्यामुळं भौतिक दुनियाने का त्यांना दुय्यम होते. आपण काय करतो, भगवंत दुय्यम ठेवतो आणि भौतिक संसाराला प्राथमिक देतो. म्हणून जगातलं कोणी काही म्हटलं आपल्याला लगेच प्रभाव होतो. जसं महात्मा बुद्ध एकदा रस्त्याने जात होते, एक व्यक्ती त्यांना असे दगड मारत होते, कोणी व्यक्ती जाऊन त्यांच्यावर थुंकत होतं, कोणी शिव्या घालत होतं. आणि हे दृश्य त्याच्या बाजूला एक व्यक्ती बघत होते. आणि त्यावेळेस महात्मा बुद्धला विचारलं, अहो काही लोक तुम्हाला शिव्या देतात, काही लोक थुंकतात, काही लोक खडे मारतात, तुम्ही प्रतिसाद का देत नाहीत, त्याचं उत्तर का देत नाहीत. तर महात्मा बुद्ध उत्तर देतात, म्हणले बघ बाळा, कोणी तुला जर एखादं पारितोषिक किंवा भेट वस्तू आणली आणि तू जर ती घेतली नाही तर ती कोणाकडे जाते, म्हणे ज्यानं आणली त्याच्याकडे जाते. म्हणले तसं कोणी जर मला शिव्या दिल्या ते मी घेतच नाही, त्या जशाच तशा परत जातात. कोणी मला दगड मारला, मारू दे, कारण मी शरीर नसून आत्मा आहे, माझ्या शरीराला या भौतिक सौरा यालाच मारलाय, त्यामुळे मला प्रभावच पडत नाही, कारण मी आत्म्याच्या स्तरावर आहे. आणि कोणी निंदा करतं तर मला प्रभावित करत नाही. ही ऐकायला बरं वाटतंय, पण हे जरी जागा सोडली तुम्हाला कोणी थोडं गाडीला धक्का लागू द्या, हां बापरे तुम्ही ओरिजिनल. जसं आता मी मुंबईला डोंबिवलीला कथा केली, मला वाटलं मुंबईचे लोक एज्युकेटेड असतात हायली, कारण माझा त्यांच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन चांगला होता. पण मी लोकल पकडले आणि तिथं झिंज्या वाढताना बाया पाहिल्या, बाबा काय भांडलं. म्हणलं गावच्या नळावरचे भांडणं आणि ह्या लोकलचे भांडणं सारखेच आहे. त्या गावाच्या बाया हांडे घेऊन एकूण एखाद्या डोक्यात घालताना कसं येतात. म्हणलं सांगण्याचा मुद्दा काय, कुठे गेलं तर तिकडे पळसाला तीनच पानं. पण कोणत्या गोष्टीमुळं, आता त्याच्यात मला पडायचं नाही. मुद्दा असा आहे की महाराजांना भौतिक जगाचं मान अपमान सुख दुःख जय पराजय कोणताही प्रभावित नाही केलं, कारण स्थिर होते. तसंच भक्तीमध्ये गेल्यानंतर सहनशीलता वाढली पाहिजे आणि या गोष्टीला आपण दुर्लक्ष करीत गेलं पाहिजे. एखादं कोणी म्हटलं तुम्ही गाढव आहेत, आणि तुम्ही जेव्हा बाह्याव करता तेव्हा तुम्ही गाढव होतात ना. पण तो जर म्हटला गाढव आहे हां, आणि तुम्ही काहीच नाही लक्ष दिलं, शांत, जसं आज आमच्या प्रभूजी आम्ही प्रसादाला गेलो, तर ते प्रभूजी कोणी म्हटलं मी तुमच्या पाया पडतो म्हणाला डोकं लावणं, म्हणलं लय भारी माणूस राहा, तुकाराम महाराजच आहे ते. आणि त्यांच्या माताजी म्हटल्याने मी रिप्लाय देत असते प्रभूजी. तर सांगायचा मुद्दा की नाही, भक्ताचे गुण आहेत आणि ते बी गरजेचं आहे. असं नाही की उद्या कोणी येऊन डोक्याला ताण टिट फॉट टॅट, जसं आता आम्हाला बी लोक येतात, पण कधी कधी डोक्याचे पाणी गेले की आपल्याला बोलावं लागतंय, पण परिस्थितीनुसार. मग तुकाराम महाराजांचं लोकांचं मत होतं आणि दुर्जन निंदा करीत असते. असं करीत असताना, एवढं करीत असताना तुकाराम महाराज कोणाबद्दल वाईट मत व्यक्त करीत नव्हते, कोणाबद्दल वाईट चित्तत नव्हते. कोणी काय म्हटलं त्याला दुर्लक्ष करीत गेले महाराज. असं करता करता तुकाराम महाराजांचं चित्त केवळ भगवान पांडुरंगाच्या चरणी होतं. असं बरेच दिवस झाल्यानंतर सुगीचे दिवस आले आणि एक शेतकऱ्यानं पाहिलं की तुकाराम महाराज नुसतं भजन करतायत. ते म्हणले, अरे तुका, तू नुसतं भजन करतोय, पण माझ्या शेतामध्ये जे धान्य जेवारी आहे त्याचं तू रक्षण कर, त्याच्या बदल्यामध्ये मी जे काही येईन 2 खंडी तुला नाही का धान्य दे, आपलं 1 खंडी मी तुला धान्य देईन, बाकीचं धान्य मला ठेवून देईन, तू रक्षण कर, मी व्यापाराला जातो. मग तो शेतकरी तुकाराम महाराजाला सांगितलं आणि तुकाराम महाराजाला आनंद झाला, चला आपण गावात राहण्यापेक्षा आपण काय करू, जेवारीचं रक्षण करू. म्हणून ते माळा करतात ना जेवारीमध्ये, काय म्हणतात त्याला, माळा मानतात, हां, त्याच्यावर जाऊन महाराज बसले. बसल्यानंतर सगळे पशुपक्षी यायचे आणि आल्यानंतर महाराज विचार करायचे,
ह्या पक्ष्यामध्ये भगवंताचा अंश आहे. पांडुरंग त्यांच्या हृदयामध्ये निवास करतात. मी कोण आहे त्यांना हाकलून देणारा? आणि पक्ष्याला म्हणायचे, अरे या या, खा, पोटभर खा, इथं बाजूला पाणी प्या. आणि असं करता करता सगळे पशुपक्षी यायचे, प्राणी यायचे, आनंदाने घ्यायचे. आणि ते पाहून दृश्य तुकाराम महाराजांनी सुंदर केले आणि म्हटले की माझ्या हृदयामध्ये पक्ष्यांचे पहिली द्वेष होता, ईर्ष्या होती, पण मी कोण आहे? मालक तर साक्षात भगवंत आहे, ते जगाला पोषवितात, तर माझा उडून देण्याचा अधिकार नाही. आणि म्हणायचे, या, खा, आनंदाने तृप्त होऊन जा. आता संध्याकाळ झाले, जाऊन झोपा, पुन्हा सकाळी लवकर या आणि दिवसभर धान्य खा. आणि असं करता करता ते भजन करायचे आणि भजनाचा आवाज गावात जायचे. गावचे लोक म्हणायचे, येड जोरजोरात ओरडते, येड लागले त्याला. आपल्यामध्ये लोक म्हणतात हरिकृष्ण, येडच लागलं याला, सकाळ संध्याकाळ हरिकृष्ण मंदिरामध्ये जातो. बरे, भौतिक जगामध्ये लोक भौतिक संसारासाठी वेडे झालेत, आपण भगवंतासाठी वेडे झाले, तर काय याचं नुकसान आहे का? त्या बाकीच्या वेड्यापेक्षा आपले वेडे चांगले ना. आणि खरेच आम्ही वेडे येत कोणासाठी? पांडुरंगासाठी वेडे येत. या जगातले वेडे होऊन लोक वेड्यात काढतात, पण पांडुरंगासाठी वेडे झाले तर पांडुरंग कधीच वेड्यात काढत नाही आपल्याला. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज पशुपक्ष्यांना रोज बोलून नाही का खाऊ घालायचे, धान्य. त्यांनी विचार केला, रोज घरी जायचं आणि पुन्हा याचं, याच्यापेक्षा मी काय करतो, सोयीस्ताची इज्जत थांबतो आणि त्या माळ्यावर नाही का भजन करायचे. एक दिवस तुकाराम महाराजांची जी पत्नी होती आवळी, ती एकदम संताप व्हायचे की हे ह्या काळ्याच्या नादी लागून माझं येडं कुठं जातंय कळत नाही. मग काशीला बोलवून, काशी इकडे, तुझ्या बापाला शोध, कारण त्यांच्या वाचून मला खायला भेटत नाही, जोपर्यंत ते खाणार नाही तोपर्यंत मी खाऊ शकत नाही. आणि मग काशीकडे गेले. काशी शोधत गावात विचारलं, माझ्या बाबाला पाहिलं का, माझ्या बाबाला पाहिलं? ते म्हणले, तुझा बाप नाही का त्या शेतकऱ्याच्या माळ्यामध्ये राखण करतं, जा तिथं. आणि गेल्यानंतर पाहिलं तर महाराजला म्हटले, जावं, तुम्हाला जेवायला बोलवले. ते म्हणले, नाही, मला राखण करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला धान्य भेटणार आहे, ज्वारी भेटणार आहे. आणि काशीला जा म्हणले, तू जा, पण भाकर काही मागितले नाही, काही नाही, कारण ते भजनातच एवढे मग्न होते. कारण बघा, जे भगवत भक्तीत तल्लीन असतात ना, भौतिक गोष्ट त्यांना प्रभावित करू शकत नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किती घंटे झोपतात तुम्हाला माहिती आहे? 4 ते 5 घंटे झोपतात, 19 घंटे काम करतात. ते मायक्रोल आपलं फ्रान्सचे प्रेसिडेंट म्हणले, अहो मी 6 घंटे झोपतो, तुम्ही 5च घंटे झोपतात. कारण माणसाचं एखाद्या भौतिक गोष्टीमध्ये चित्त लागलं. आता बघा, हे सॉफ्टवेअर इंजिनिअरवरले 18 घंटे काम करतात, त्यांना ताण भूक लागत नाही, गरम पाणी पित राहतात रेग्युलरली. मला एक भौतिक गोष्ट माणसामध्ये चित्त लागलं तर त्याला, पण हरिनामामध्ये जर भक्तीमध्ये तल्लीनता असेल तर त्याला किती आनंद भेटत असेल. तर गेल्यानंतर काशी घरी जाते आणि म्हणते, बाबा नाही का धान्य रक्षण करतात आणि ते शेतकऱ्यांना धान्य द्यायला सांगितलं. तर तिला बी आनंद झाला, बा कुठं रिकाम बसण्यापेक्षा, टाळ कुठून बसण्यापेक्षा कुठेतरी भजन करतंय. आणि म्हणले, जा भाकर घेऊन जा. आणि मग तुकाराम काशी भाकर आणि एक मटकं पाण्याचं घेऊन जाते आणि मग त्यावेळेस आवळी खाते. आणि खाल्यानंतर तुकाराम महाराज ते खायचे थोडंसं आणि बाकीचं ना पक्ष्यांना वाटायचे आणि भजनामध्ये तल्लीन व्हायचे. आचार्य म्हणतात इथे की पत्नीनं काय केलं पाहिजे. शास्त्राचा नियम असा आहे की जेव्हा पतीच्या पहिले 4 गोष्टी करू नये, नाही तर पतीचं आयुष्य कमी होते. हे नीतिशास्त्रामध्ये वर्णन आहे. आता याच्यामध्ये स्त्रीमुक्तीवाले मागं लागू नका म्हणजे एवढं झालं. पहिला नियम सांगतात नीतिशास्त्र की पत्नीनं कधी खोटं बोलून, नवऱ्याला स्पष्ट बोललं पाहिजे, असं आहे तसं. दुसरं, पतीच्या पहिले कधी जेवू नये. आता हे डिसिजन तुम्ही घ्यायचं बरं, मी निश्चितांत सांगतो. म्हणता, प्रभूजी आम्हाला तुम्ही काय, नाही, अजिबात नाही, मला सगळे सारखे आहेत बाबा, कारण मी गेल्यानंतर तुम्ही एकत्र राहणार आहेत, तुम्ही काय मला काय पेढे देणार नाहीत. मला काही घेणे देणं नाही. दुसराच नियम. तिसरा नियम सांगितलेला आहे, पती असताना केस कापू नये. आणि चौथा नियम सांगितलेला आहे की पतीला कधी नावानं हाक मारू नये. ए संजय, ए सचिन, इकडे. तुम्हाला एक घटना सांगतो, रिअल घटना सांगतो. प्रभात दूध डेअरी म्हणून फेमस आहे, ऐकलंय तू, नगर जिल्ह्यामध्ये. आम्ही 2012 मध्ये पुस्तक वितरणाला गेलो होतो आणि बस पार्टी होती आमच्याकडे. करीत असताना आणि त्या प्रभात दूध डेअरीमध्ये
आणि रोज आम्ही मंदिर बघायचो, कुठंतरी मंदिरात झोपायचो, गावात कोणी माळकरी दिसला त्याच्याकडून भाकरी मागायच्या आणि खायच्या, हे आमचा नियम. त्याच्यामध्ये आमचे गोपालान प्रभू, मंगल गोविंद प्रभू, हायली एज्युकेटेड पोरं, IIT, MTech, BTech झालेले, UPSC झालेले, कुठं खायचं आणि कुठं झोपायचं. तर प्रबळ दूध डेअरी केल्यानंतर कळालं की अरे हे तर आपले इस्कॉनचेच भक्त आहेत. म्हणले प्रभूजी प्रसादच काय? म्हणले अहो काय आहे? सकाळपासून तर नाही. म्हटले काम करा प्रभूजी, संध्याकाळी प्रसादला आमच्या घरी या. मग ठीक आहे, आम्ही 5-6 ब्रह्मचारी, गोपाळन प्रभू, जानकीनाथ प्रभू, मी, मंगल गोविंद, आमचा मोहन गोपाल, आम्ही सगळे गेलोत. पंक्तीला बसलोत. गेल्यानंतर त्यांची प्रभूजीची हाईट कमी होती आणि माताजींची हाईट मोठी होती. आणि त्या दरवाजाजवळ उभा राहिल्या आणि ते प्रभूजी वाढता वाढता सगळ्याला डाळ भाजी वाटत होत्या आणि म्हटले अरे त्यांना त्या स्वामीजीला तू चपाती नाही वाढली. तर आम्ही 2-2 घास खाताना एकूण एकडे पाहायला लागलो की आपल्याला म्हणते कोणाला म्हणते. त्यांनी म्हणे नाही नाही त्या स्वामीजीला पाणी दे. अच्छा. आणि मग आमच्या जानकीत पण असा कुपर मारला, गपचिप खा. म्हटले आता काही बघू नका. जे भाकर भेटायची ती भेटणार नाही. पण ती ऑर्डर माताजी ऑर्डर कशी देत होते आणि ते कंपनीचे मॅनेजर मोठ्या. पण घरात आल्यानंतर विचारूच नका. आणि एक एक घास आम्ही असं दडपणामध्ये खातो. मला आमच्या समोर असे हालत आमच्या नंतर कायचे हाल असते ना. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणले प्रभूजी नाश्त्याला. म्हणलं अजिबात नाही तुमच्याकडे, भूपाशी मरू पण तुमच्या घरात नाही, कारण शिष्टाचार नव्हता. सांगायचा मुद्दा, शास्त्र म्हणतं की पतीला नावं देताना मुलांच्या नावानं किंवा आधारार्थी शब्दानं बोलवलं पाहिजे. तुम्ही म्हणता प्रभूजी माझा नवरा तर 1 नंबरचा बेवडा आहे, लय त्रास देतो, मग त्याला कसं? मग तुम्ही बघा. हां. तर इथे तुकाराम महाराज गेल्यानंतर त्यांची दया होती आणि दया असल्या समदृष्टीने नाही का ते सगळ्या पशुपक्ष्यांना बघायचे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न सोचते न कांक्षते सम सर्वेशी भूतेशी मद भक्ती लभते परम. भक्ती कोणाला भेटते? जे ब्रह्मभूत अवस्था आहे. ब्रह्म म्हणजे जीवभूत आणि ब्रह्मभूत. ब्रह्मभूत म्हणजे भगवत भक्तीमध्ये असलेला आणि जीवभूत म्हणजे आहार निद्रा भय मैथूनमध्ये. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा, प्रसन्न आहे, न सोचिते न कांक्षते, सुख दुःख मान अपमान लाभ आणि जय पराजय त्याला प्रभावित करत नाही. न सोचिते कांक्षते सम सर्वेशी भूतीशी, तो सर्वांना समान दृष्टीनं बघत राहतो, तो भेदभाव करत नाही. तुकाराम महाराज. आणि मग भगवंत म्हणतात मद भक्ती लभते परम, माझी भक्ती त्याला लाभते भगवंत. आणि तीच तो श्लोक आणि तुकाराम महाराजांचे चरित्र साम्यपण आपल्याला पाहायला भेटतो. आणि मग हळूहळू तुकाराम महाराज गेल्यानंतर तिथे त्यांचं पवित्र नामामध्ये झाल्यानंतर काही दिवसानंतर तो शेतकरी येतो आणि बघतो शेतातलं सगळं धान्य पशुपक्ष्यांनी खाल्ल्यानंतर त्याची तळपायाची मस्तकाला जाते आणि तो आपली छाती जोरजोरात पिटतो आणि त्या माळ्यावरून तुकाराम महाराजाला खेचतो आणि ओरडत रागीट करून शिव्या करून आपला राग व्यक्त करून गावात फरफरट नाही का गावचा पाटला समोर आणून उभा करतात महाराजांना. आणि पाटलासमोर उभा केल्यानंतर पाटलाला सांगतात झालेला वृत्तांत. आणि पाटील विचारतात काय तुकोबा तुम्ही केलं ते खरं आहे का? म्हणले हो खरं आहे, जे पांडुरंगाने दिले ते मी बाकी सगळ्या यांना वाटून टाकलं. आणि मग सगळं त्यावेळेस दिल्यानंतर ते म्हणले आता त्या शेतकऱ्याला विचारलं पाटलाने, काय विचारलं की तुमच्या शेतामध्ये धान्य किती होतंय? ते म्हणले 2 खंडी धान्य होते. ते मग काय करायचं? म्हणजे तुकोबा तुम्ही हे केलेलं सगळं कृत्य तुम्हाला मान्य आहे का? म्हणले हो आहे मान्य. मग तुम्ही असं का केले? ते म्हटले की मला शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्ही माळ्यावर जा, रक्षण करा, पशुपक्ष्यांकडे लक्ष ठेवा. आणि मी ते ठेवलं. अरे म्हणले लक्ष ठेवणं म्हणजे काय? पशुपक्ष्यांना हाकून लावायचं असतं. नाही म्हणले त्या शेतकऱ्यांनी जसं सांगितलं त्या पशुपक्ष्यांचं पहा आणि रक्षण कर. आणि जे सांगितलं तसं मी केलं, माझं मनाचं काही वेगळं केलं नाही. आणि केल्यानंतर काही लोक हसायला लागले, काही निंदा करायला लागले, काही म्हणाले की याचं दुर्दैव कसं की याला काम नव्हतं, काम भेटलं, दैव देतं कर्म नेतं. असे बरेच जण त्याचं करीत असताना पाटील म्हणले सगळे शांत करा. आणि मग शेतकऱ्याला विचारलं काय करायचं? ते म्हणले जर माझं 2 खंडी धान्य नाही भेटलं त्याचं घर ना गहाण ठेवा. आणि मग त्यावेळेस प्रतिज्ञापत्र घेतलं आणि त्या प्रतिज्ञापत्रावर तुकाराम महाराजांनी सही केली आणि आपलं घर नाही का त्या शेतकऱ्याच्या नावानं करून दिलं. करून दिल्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतर त्यावेळेस गावचा जो पाटील आणि सगळे सरपंच सगळेजण कुठे गेले? शेतामध्ये. म्हटले चल याचं धान्य तरी पाहूया. आणि म्हणून ते सगळे गावचे लोक पाटील धान्य पाहायला गेले.
पाहायला गेल्यानंतर तिथं पाहतात की त्या शेतकऱ्याचं धान्य अतिशय भरभराटीचं होते. एक सुद्धा कणीस नाही का बिना याचं नसं, म्हणजे पूर्ण परिपूर्ण भरलेलं होतं. आणि शोधून शोधून त्याने एक तरी कणीस भेटावं की पशुपक्ष्यांनी खाल्लेलं आहे. त्यावेळेस वाटलं हा शेतकऱ्यांना चुकीचा आरोप केला तुकोबा. ते भगवंताचे शुद्ध भक्त आहेत, पांडुरंगाचे अनन्य भक्त आहेत. पांडुरंगाने काहीतरी चमत्कार केला. काही लोक म्हटले ह्या शेतकऱ्याने तुकाराम महाराजांवर अन्याय केला. आणि पाटलाला पण वाईट वाटलं की आपण पण तुकाराम महाराजांवर अन्याय केला. आणि त्या शेतकऱ्याला बोलवलं, म्हटले की तू चुकीचा आरोप केलेला आहे. आणि म्हटले आता तू काय कर, सोगणी कर. आणि मग सगळं ती ज्वारी काढली, त्याची मळणी केली. मळणी म्हणजे काय केलं, सगळे कंस त्याच्यामध्ये खुटा बांधून बैलाला फिरवतात. आता तरी मळणी यंत्र आले, आता नवीन पिढीला माहीत नसेल. हां, मला पण काय माझ्या वडिलांनी मला दाखवलं होतं लहानपणी असताना. पहिलं हां सर, ज्यावर खळं म्हणतात तिथं गाव मराठवाड्यामध्ये खळं, इकडे खळच म्हणतात ना. हां हां हां. तर तिथं केल्यानंतर ते गेलं तर 17 खंडी नाही का त्यांना धान्य निर्माण झालं. आणि झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला बोलवलं, तुकाराम बुवाला बोलवलं आणि गावच्या लोकांना आश्चर्य झालं, हे कोणी पांडुरंगानंच केलेलं आहे. ते म्हटले की पहिलं याचं घर मुक्त करा तुकाराम महाराजांचं. आणि त्या शेतकऱ्याने म्हटलं की तुझं 2 खंडी धान्य आहे ना, ह्या 17 खंडीमधलं 2 खंडी धान्य तुझं, बाकीचे 15 खंडी धान्य नाही का तो कुबाचं. आणि मग तुकाराम महाराजाला बोलवलं, त्यांचं घर मुक्त केलं. आणि 15 खंडी धान्य दिल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले माझं धान्य नाही, ज्या पांडुरंगाचं होतं त्या पांडुरंगाला, तुम्हाला वाटायचं दान करून टाका, काय करायचं तुम्ही ठरवा. आणि मग त्याच्यामध्ये तुकाराम महाराज घ्यायला तयार नाही. आणि मग त्याचे दामाजी पंत नावाचे एक सद्ग्रस्त होते. ते म्हटले की तुकाराम बुवा तर घेत नाहीत, मी घेतो आणि याच्या कधी लागलं तर मी देतो, नाही तर आपण दुसऱ्या कार्याला लावू. गावच्या लोकांनी मान्य केलं. पण जेव्हा आवळीला कळालं की गावचं धान्य भेटलं तुकोबाला, पण तुकारामानं घेतलं नाही, तिची तळपायची कास मस्तकाला गेली. मी किती कोणत्या जन्माचं पाप केलं की असा नवरा भेटला केवळ मंगळसूत्रासाठी. माझ्या वडिलाला दुसरा कोणी भेटला नाही, हाच भेटला का. आणि रुक्माई मेली ती बरं झाले, तिचं काहीतरी सुकृत होतं, याच्या संसारातून याच्या जाचातून मुक्त झाली. आणि मी ती स्वतः जोरवर रडते, तुकाराम महाराज दोषारोपण करते, डोक्याला मारून घेते. आणि कोणत्या असं ती स्वतःला भ्रष्णा करीत असताना हळूहळू नाही का ती विलाप करू लागली. आणि आल्यानंतर तुकाराम महाराज जशी असली ती खेकसून पडली होती. लेखक नाही का आपल्या ग्रंथामध्ये वर्णन करतात की तुकाराम महाराजाला जेवढा छेड केला सामाजिक पारिवारिक, मग तुकाराम महाराज अजिबात हातबल नाही झाले. किती स्टेबल असते बरं तुकाराम महाराज. मला चरित्र वाचताना आपल्या जीवनात थोडंसं झालं तरी आपली भक्ती किंवा आपलं जीवन हलतंय, आपण इरिटेट होऊन जातात आपल्या जीवनामध्ये. तुकाराम महाराजांचे पेशन्स लेवल काय असेल. म्हणजे या संतांचे चरित्र का ऐकले पाहिजे, वाचले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपले प्रॉब्लेम एकदम किरकोळ आहेत, एकदम किरकोळ आहेत. आणि आपण छोट्या छोट्या किरकोळ गोष्टीमध्ये अटकून पडतो. पण संत किरकोळ गोष्टीला सुद्धा किंमत देत नाही, त्याला दुर्लक्ष करून टाकतात. आणि तुकाराम महाराज एवढं घेतल्यानंतर हळूहळू नाही का तो चमत्कार घेतल्यानंतर तुकाराम महाराजाला नाही का आता एक चिंता झाली. गावचं जे पांडुरंगाचं मंदिर होतं अतिशय जीर्ण झालं होतं. आणि त्यांना वाटत होतं की भगवान पांडुरंगासाठी आपण सुंदर मंदिर बांधूया. पण गावात कोणी त्यांचं ऐकणार नव्हतं. जे गरीब असतात ना त्यांच्या मताला किंमत नसते. पण ज्यांच्याकडे धन असेल आणि चारित्र्यहीन जरी असेल तर त्याच्या शब्दाला किंमत देतात लोक. तो बोलत नाही, त्याचं धन बोलल्या जाते. आणि मग तुकाराम महाराज म्हटले कोणालाच बोलायचं नाही. स्वतः एकटे तुकाराम महाराजांनी काय केले, आपली विना बाजूला ठेवली, कुदळ फावडं घेऊन नाही का तुकाराम महाराज मंदिर बांधकाम चालू केलं. करीत असताना बरेच दिवस उन्हातानात एकटेच करू लागले, खड्डे खांदू लागले. भगवान पांडुरंगाला का दया आली की माझा भक्त माझ्यासाठी मंदिर बांधतोय आणि गावचे लोक पाहून तमाशा बघतात. कोणी खिल्ली उडवतोय, कोणी निंदा करतोय, कोणी चेष्टा करतोय, कोणी हास्य करतोय, सगळेजण काही करत नाही. भगवंत दामाजी पंतांच्या स्वप्नात गेले, गावच्या सरपंचच्या स्वप्नात गेले की तुकोबाय एक मंदिर बांधताय, तुम्हाला जे धान्य भेटलंय त्या धान्याच्या बदल्यामध्ये तुम्ही काय करा, एक मंदिर बांधा. आणि जाऊन गावकरी बघतात की खरंच काही लोक सांगत होते पण विश्वास ठेवला. गावकरी दामाजी पंत आणि जे गावचे मुख्य होते ते सुद्धा जाऊन नाही का पाहिलं.
आणि सगळ्यांनी मिळून नाही का भगवान पांडुरंगासाठी सुंदर मंदिर बांधलं. आणि बांधल्यानंतर आज बी तुम्ही जे मंदिर पाहतात लाकडाचं, तुम्ही किती गेल्या देहूला जा मुद्दाम, ते मंदिर आज पण आहे महाराजांच्या काळामध्ये बांधलेलं. आणि बांधल्यानंतर पुन्हा महाराज मंदिर तर झालं, पण त्याचा जीर्णोद्धाराचा मोठा कार्यक्रम ठेवायचा. विठ्ठल रुक्माईला आपण काय केलं पाहिजे, सजवलं पाहिजे. पंचगव्याचा अभिषेक करायचा. तर काय करायचं, तर माझ्याकडे तर काही धनही नाही. भगवान पांडुरंगानं पाहिलं की तुकाराम महाराज चिंता लागली. चिंता आणि चिंतनामध्ये फरक आहे. जेव्हा आपण संसाराची चिंता करतो आपल्या जीवनामध्ये दुःख निश्चित असतं. जेव्हा आपण भगवंताची चिंता करतो तर भगवंत आपली चिंता करतात. देवकी जेव्हा भगवान कृष्णाला पाहते कारागृहामध्ये, पाहिल्यानंतर तिला स्वतःची चिंता नव्हती, तिला भगवंताची चिंता होते की कंस येऊन नको मारायला. आणि भगवंताला म्हणते की भगवंता तुम्ही छोटं स्वरूप घ्या, कारण मी भगवंत विचारतात का बरं छोटंसं. त्यावेळेस देवकी म्हणते की तुमच्या छोट्या स्वरूपाला मी माझ्या पदरामध्ये लपवून ठेवीन. देवकीचा काय भाव होता, भगवंताच्या चिंताबद्दल होती. आणि भगवंत भक्ताची चिंता करतात. आणि भगवंत देवकीला म्हटले माते चिंता करू नको, तुझ्या जीवनातली जी माझ्याबद्दल चिंता आहे तो त्या चिंतानं मुक्त होते. म्हणून चिंता तर राहणार आहे, पण तुम्ही कोणासाठी चिंता करता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. भौतिक संसारात दोन गोष्टी तुमच्या समोर, आता दोन स्टेप लक्षात ठेवा. भौतिक संसारामध्ये तुम्ही आसक्त राहता, आसक्तीमुळं चिंता करता. चिंतामुळं काय होय, भयभीत राहता आणि भयामुळं तुम्हाला दुःख प्राप्त होईल. पहिलं काय स्टेप आहे, आसक्ती. आसक्तीमुळं चिंता, चिंतामुळं भय आणि भयामुळं दुःख. दुसरी स्टेप घ्या, अनासक्ती. अनासक्तीपासून काय, चिंताच्या ऐवजी चिंतनाकडे जातात आणि चिंतनातून काय होईल, निर्भयता प्राप्त होईल आणि निर्भयतामुळं काय होईल, सुख प्राप्त होईल. स्टेप कळाले तुम्हाला, दोन स्टेप, ह्या दोन पायऱ्या आहेत आणि याचं हे शिकवलं. पण तुकाराम महाराजांनी चिंताच्या ऐवजी काय केलं, चिंतन केलं आणि त्या चिंतनामुळे नाही का भगवंताने त्यांच्याशी आदान प्रदान केले. आणि असं झाल्यानंतर भगवंत पुन्हा दामाजी पंताच्या स्वप्नात गेले. म्हटले की तुकाबुवाचं जे धान्य तुम्हाला भेटलं होतं गावकऱ्यांना, सगळ्यांनी लुबडून घेतलं. तुम्ही जशास तसं धान्य पुन्हा तुकाराम महाराजला वापस करा. आणि एकाच्या स्वप्नात नाही गेले, त्या शेतकऱ्याच्या स्वप्नात गेले, दामाजी पंतांच्या स्वप्नात गेले, गावचा जो सरपंच होता गावकरी त्याच्या स्वप्नात गेलं. सगळे सकाळी सकाळी आले, गावच्या पारावर आले आणि सगळ्यांनी स्वप्न सांगितलं. आणि त्या शेतकऱ्याला गावाला वाटलं जर आपण तुकाराम बुवाचं जर धान्य नाही दिलं तर भगवंत आपल्या कोपित होईल. म्हणून त्याने काय केलं, व्याजाचं सवा व्याज करून नाही का ते धान्य तुकाराम महाराजाला दिलं. आणि तुकाराम महाराज घरी जाऊन बघतात, अचानक एवढं धान्य आलं कुठून. आणि त्यापेक्षा आनंद, सगळ्यात मोठा आनंद कोणाला झाला, आवडीला झाला. तिला चिंताच नाही, आता याच्या पुढचे 6 महिने आपल्याला चिंता नाही. पण पुन्हा फकीर बाबा आले आणि काय केलं, गाववाल्यांना बोलवलं. म्हणले आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे, मोठा प्राणप्रतिष्ठेचा पुन्हा कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही धान्य घेऊन जा आणि याच्यामधून नाही का सगळी सामग्री भरा. आणि मग त्याच्यामध्ये गूळ, साखर, त्याच्यानंतर गहू, तांदूळ, खीर, अशा सगळ्या पदार्थासाठी तुकाराम महाराज सगळं धान्य गाववाल्यांना देऊन टाकलं. पुन्हा आवळीनं काय केलं, डोक्याला हाणून घेतलं आणि रडत बसली आणि आपल्या वडिलांना शिव्या देऊ लागली. असा कोणतं पाप केलं की माझ्या वडिलांनी यांच्याशी लग्न करून दे, केवळ मंगळसूत्रासाठी मी याच्या घरी राहते, याचा जा तुकड्याचा भाकरीचा तुकडा भेटत नाही, एक वस्त्राचा अंगराचा तुकडा भेटत नाही, असं कोणतं पाप केलं की घरातलं धान्य सुद्धा ठेवत नाही हा. आणि काही बाई म्हणून पण ती बी संसाराची पक्की होत्या. आजकालची स्त्री एवढी पेशन्स नाही, ती म्हणते तुझं घर आणि तू, मी चालले. लेटेस्टमध्ये मी नाशिकला येण्याच्या पहिले माझ्याकडे एक मुलगा आला होता संडेला, प्रोग्राम झाल्यानंतर बुधवारच्या कार्यक्रमाला. तर म्हणलं काय रे बा तू असा टेन्शनमध्ये, तू 2-3 दिवसापासून फोन करतो. म्हणलं प्रोजी माझं 17 लाखाचं पॅकेज आहे. मग माझी पत्नी गेल्या 1.5 वर्षापासून मुंबईला राहते आणि तिचं आहे 35 लाखाचं पॅकेज. आणि 1.5 वर्षाची माझी मुलगी, मला केवळ 2 वेळा माझ्या बायकोनं माझ्या मुलीला पाहू दिले. माझी अजिबात किंमत करत नाही. माझा मेवना, माझे सासू आणि माझ्या घरामध्ये सूत्रधार आहे ते मी नाही, माझी सासू आहे. तिथून रिमोट कंट्रोल फिरवत राहते ती. प्रभूजी माझं जीवन अतिशय हे करून टाकलं, मी काय करू. आमच्या प्रभूजीला पण भेटले, रामसुप्रभूंना पण भेटले.
ते म्हणले डिवॉर्स घेऊ का? मला अरे येडा आहे का काय, डिवॉर्स घेतल्या मुलीचं काय होणार? पण मला किंमतच नाही. ती म्हणली तुझी गरजच नाही मला. काय शब्द त्या लेडीजचा, मला रेकॉर्डिंग ऐकवली त्यानं. आणि कलियुगामध्ये असं आहे, पण तुकाराम महाराजांची पत्नी पक्की होती. जसं माझ्या मित्राचा फोन आला होता. 2 मित्र, बरेच शाळेतले कॉलेजचे मित्र होते. त्याचे 3-4 जण लय बेवडे आहेत, पण त्याच्या बायका लय निगरगट्ट्या आहेत हो. दारुड्यानं बायका लय भारी भेटतात राहा. म्हणजे एवढा त्रास देतात, दारू पितात, मारतात, तरी पण त्या संसार नाही सोडत. आणि माझा एक तर लय जवळचा मित्र आहे, हप्त्यातून एकदा भाऊ याला सांगा ना. म्हणलं बाई हतबल झालं आता याला सांगून. तर दुसरा म्हणतो याला बायको, ह्या नालायकाला बायको लय चांगली भेटली. असं सांगायचा मुद्दा असा, तुकाराम महाराजांच्या पत्नीनं काय केलं, सहन केलं आणि पुन्हा प्रश्न करून ते मोठा कार्यक्रम केला. आणि ते कार्यक्रमामध्ये एवढं मोठं भंडारा घेतला, भगवंताला अभिषेक घातला, पंचगव्य, धूप, दीप, वस्त्र अर्पण केलं. त्या कार्यक्रमामध्ये आनंदी आनंद झालं, कुठेही प्रसाद कमी पडला नाही. भगवंताने त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. भजन झालं, नाम कीर्तन झालं, प्रवचन झाले आणि तो आनंद उत्सव झाल्यानंतर सगळे आपण आपल्या मार्गाला निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर तुकाराम महाराज पुन्हा, भगवंत आणि तुकाराम महाराज दोघंच होते, मी आणि भगवंत. गेल्यानंतर हळूहळू भगवंतासोबत राहताना त्यांना गीता भागवताच्या प्रती आकर्षण वाढू लागलं. ते म्हटले की भगवंताचं मला गुणगान करायचं असेल तर मला आणखीन काहीतरी शास्त्राचं अध्ययन करायचं. त्यावेळेस तुकाराम महाराज भगवंता म्हणतात, भगवंता मला ज्ञान नाही आहे, मला बुद्धी नाही, मला मंत्र येत नाही, तंत्र कळत नाही, ग्रंथाचा सार कळत नाही. आणि म्हणून जिथे जिथे कथा कीर्तन व्हायचे, तुकाराम महाराज जाऊन काय करायचे, गीता भागवताचा अभ्यास करायचे, श्रवण करायचे, वाचन करायचे. आणि हळूहळू गीताच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या प्रती आकर्षण निर्माण होत गेलं. आणि गेल्यानंतर तिथून तुकाराम महाराज एक अभंग म्हणतात की बरं मी का ग्रंथ वाचले. ग्रंथ वाचण्याचं कारण काय, तर त्या अभंगामध्ये म्हणतात, अर्थाविना पाठांतर कसे करावे, व्यर्थ मारावे घोकुनिया, घोकुनिया काय वेगी अर्थ पावे, अर्थरूप रावणे होऊनिया, तुका म्हणे ज्याच्या अर्थी भेटी, नाही तरी गोष्टी बोलू नके. ते म्हणतात की अर्थविना पाठांतर कसं करावे, अर्थ जर माहीत नसेल तर पाठांतर काहीच कामाचं नाही. बरेच लोक लय पाठांतर करतात, एवढे पाठांतर करतात, पण घरी गेल्यानंतर ओरिजिनल पाठांतर बाहेर पडतं त्यांचं. माहिती आहे घरी गेल्यानंतर ओरिजिनल पाठांतर, क ख ख ची भडी, हां तुम्हाला कळाले असेल. ते म्हणते अर्थाविना पाठांतर. बघा ना, आमच्या कधी कधी काही भक्त म्हणतात, अरे चिंट्या म्हणून दाखव प्रभूजीला गीताचे श्लोक म्हणून दाखव. ते मी म्हणतो हां सर्व धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे एकदम पोपटासारखं पाठ करतो. केलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे, पण अर्थाविना पाठांतर काय उपयोग नाही. व्यर्थाची मरावे घोकुना, कारण ते घोकून पाठी करून काय उपयोग नाही. महाराज म्हणतात घोकुन्या काय वेगळी अर्थ पाय, घोकून जरी केलं त्याचा अर्थ कळाला तर काय उपयोगाचं आहे. आणि पुढे म्हणतात अर्थरूपराई होऊ नये, अर्थ नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. आणि मग तुका म्हणे ज्याच्या अर्थी भेटी, नाही तरी गोष्टी बोलू नये, त्याचा अर्थच नसेल तर बोलून काय उपयोगाचं आहे. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये पुढे म्हणतात, एक वाचून या ग्रंथ करावे कीर्तन. काय वाचून या ग्रंथ करावे कीर्तन. कलियुगामध्ये काय ऐकून या व्हॉट्सअप पुराण, युट्यूब पुराण करावे कीर्तन झाले. ग्रंथ कोणी सांगत नाही. युट्यूबचे काय जोक आलेत किंवा व्हॉट्सअप पुराणमध्ये काय चालले त्याचंच रिपिटेशन आहे. काय सांगितलंय, वाचून या ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन ह्या शब्दाचा अर्थ काय, जो भगवंताचे नाम रूप गुण लीलाचं कीर्ती गायन करतो त्याला कीर्तन म्हणतात. त्या कीर्तनामध्ये केवळ भगवंताची कीर्ती गाता आली पाहिजे, बाकी दुसरी कोणाची कीर्ती नाही. भगवान पांडुरंग आणि पांडुरंगाच्या भक्ताबद्दलच वर्णन केलं पाहिजे, असं त्या कीर्तनाचा अर्थ होतो. कीर्ती जो गातो त्याला कीर्तन असे म्हटले जाते. आणि मग केल्यानंतर हळूहळू तुकाराम महाराज त्या शेवटी सांगतात, हे वाचन केल्यानंतर गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचा. त्याचा सार काढून देतात महाराज. गीता भागवत करती श्रवण, श्रवण केल्यानंतर काय, अखंड, ज्याचा खंड पडत नाही, अखंड चिंतन. चिंतन म्हणजे विठोबाचे पांडुरंगाचं चिंतन झालं पाहिजे, ह्या त्याचा सार काढून महाराज देतात. आणि दिल्यानंतर हळूहळू त्यावेळेस
तुकाराम महाराज गाव सोडून नाही का भंडाऱ्या डोंगरावर नाही का जाऊ लागले. जात असताना एकट्यात भजन करायचे. कारण की भौतिक संसाराच्या लोकात राहील ना, जसं गौरकिशोर दासबाबाजी बंगालचे एक मोठे संत होऊन गेले. ते ज्या ठिकाणी लोक मलमूत्र त्याग करायचे त्या ठिकाणी जाऊन बसायचे. का बरं? भौतिकवादी लोक त्यांच्याकडून नको यायला, म्हणून तिथं जाऊन बसायचे. आज बी काही वृंदावनमधले बाबाजी आहेत ते भौतिक लोकांपासून दूर दूर राहतात. ते राजकीय पुढारी किंवा भौतिकवादी संसारी लोकांपासून दूर राहतात. आपल्याकडे काय मोठा राजकारणी व्यक्ती आली की त्याच्या बाजूला फोटो काढण्याची मरमर मरमर. साधू संतांचं कामच नाही त्याच्यात पडणं. तुकाराम महाराज एका भंगामध्ये राजकारणाबद्दल बोललेलं कुठेही वर्णन नाही, कुठंच नाही. केवळ भगवंत आणि भगवंताचंच वर्णन होतं. म्हणून गाथा वाचा माणसानं. पाचवा वेद का म्हटला जातोय गाथा? कारण वेदाचा सगळा सार, गीता भागवताचे सगळे तत्व, नामरुची, वैष्णव सेवा, जीवदया, ह्या 3 गोष्टीवर आधारित तुकाराम गाथा आहे. जीवदया म्हणजे जीवांच्या प्रती प्रेम कसं केलं पाहिजे, नामरुची नाम जप कसा केला पाहिजे, आणि वैष्णव सेवा भक्तांची सेवा आणि भक्तांच्या प्रती प्रेम, असा पंचम वेदार्थ सांगितलेला गाथा. मी जेव्हा लहानपणापासून वडिलांनी आणून ठेवलेले होते वाचले, त्याचा अर्थ मला इस्कॉनमध्ये आल्यानंतर कळाला. भगवान प्रभू आनंद वृंदावन प्रभू यांच्याकडून नाही शिकलोत गेलो. तर हे आपण वाचलं पाहिजे. आणि मग हळूहळू तुकाराम महाराज प्रसाद विना खाल्ल्या विचून राहायचे. गेल्यानंतर आवळी बघायचे की रोज त्या काळ्याचं नाम कुटण्यासाठी लांब लांब जातो, कळत नाही कुठं गेलेला आहे. आणि मग एक दिवस शोधत नाही का ती भगवंतांना ते तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. म्हणून ती काय की ती भाकर आपल्या टोपलीमध्ये आणि कमरेला एक नाही का मटका घेऊन नाही का चालते. जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते, पायामध्ये अनमनी पाय होते, चप्पल नव्हती. आणि जात असताना मनात शिव्या घालायची, पण तुकाराम महाराजाच्या प्रति तिचं प्रेम कमी नव्हतं झालं. ती काही ना काही कडून भाकर घेऊन नाही का पाणी घेऊन जायची. गेल्यानंतर रस्त्यानं जात असताना ऊन तळपळ, शोध लागत नव्हता, काय नव्हतं. नेमकं करवंदीच्या झाडावर एक तर पहिले पायामध्ये खडे टोचत होते आणि नेमकं तिचा पाय करवंदीच्या काट्यावर शिरला होता. 2 काटे परवडतात. एक गोड बाबळीचा काटा परवडतो, पण येड्या बाबळीचा काटा अजिबात परवडत नाही, लय भयंकर वेदना होतात. आणि दुसरं बोरीचं झाड. बोरीचा काटा असतो ना, तो सरळ नसतो, वाकडा असतो. म्हणून माकडांना वानण्याला पळवायचं असेल ना, तो बोरीच्या झाडाचे ज्या फांदे लावले की पळून जातात. आता तुम्हाला माहित नाही का, पण जेव्हा आपण हे करतो ना कुंपण, त्यावेळेस ते कामाला येतात. वानण्याला माकडाला पळवायला ते काटे लय भयंकर राहतात. नेमकं करवंदीच्या काट्यावर त्या आवळीचा पाय पाडला आणि पाय पाडल्याबरोबर तिच्या कंबरावरलं जे मटकं होतं ते पडून जातंय. भाकरीचं टोपलं बाजूला पडतंय आणि ती जोरात करत नाही का ती आपल्या कर्माला दोष देते. मी कोणतं पाप केलं असं माझ्या जीवनात भेटलंय आणि मला नरक यातना भेटते, आणि ह्या काळ्यानं माझ्या संसाराचा इस्कोट करून टाकलाय. आणि त्याच्या तुकाराम महाराजाला शिव्या चालू, भगवंताला शिव्या घालून चालू केलंय. आणि केल्यानंतर ते म्हटले की आज तर मला काळ्याचं तोंड पाहायचंच नाही. आणि मग करीत असताना हळूहळू भगवंताला दया आल्यानंतर विचार केला भगवंतानं, ही जर असंच काट्यामध्ये राहिली तर तुकाराम महाराज उपाशी राहतील आणि ते मला जमणार नाही. म्हणून भगवंत काय करतात, शंख चक्र गदा पद्म एकदम पितांबर झळकत नाही की तिच्या समोर प्रगट झाले. जसे भगवंत प्रगट झाले तर आवळीनं डोळे बंद केले. पहिले तर तोंड मोडलं, केल्यानंतर तिथं ज्या ठिकाणी तोंड केलं त्या ठिकाणी भगवंत दिसू लागले. जिकडे तिकडे तोंड करू लागले तिकडे तिला भगवंताचं दर्शन दिसू लागलं. ते म्हणले या काळ्या जिकडे तिकडे तोंड करते तिकडे दिसतंय. तिने डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर भगवंत तिच्या आतमध्ये हृदयात परमात्मा दिसू लागले. म्हणे हा काळ्या जिकडं तिकडं बघावं तर माझ्या तोंडासमोरच आहे आणि याचं मला तोंड पाहण्याची गरजच नाही, मला इच्छाच नाही आहे, कारण यानं माझ्या संसाराचा पार विस्कट करून टाकलेलं आहे. असं करत असताना त्यावेळेस भगवंतानं पाहिलं की माझ्यावर खूप ईर्ष्या आणि द्वेष करते. आचार्य तिथं प्रश्न करतात की आवळी एवढी भगवान पांडुरंगाचा द्वेष करायची, एवढी भांडण करायची, तरी भगवंतानं तिला दर्शन का दिलं? भगवंत जे प्रेमी भक्त त्यांना दर्शन देतात, जे भांडण ईर्ष्या द्वेष करणार त्याला तर देत नाहीत. असं का? आचार्य सांगतात 2 कारण. पहिलं म्हणजे तुकाराम महाराजांची ती भक्त होती, आपलं पत्नी होती,
आणि संत तुकाराम महाराजांची सेवा करीत होती. त्या सेवेमुळे भगवंत दर्शन देत होते. आणि दुसरं कारण सांगितलं जात आहे, भगवंत मोठ्या मोठ्या असुराला दर्शन देतात, तर ही आवळी आहे तर तिच्याकडे का दर्शन नाही?